सलग सुट्ट्या आल्यामुळे मुंबईकर नागरिक असतील किंवा पुणेकर नागरिक असतील आपल्या घराबाहेर पडले आहेत। सुट्ट्या जे आहे ते एन्जॉय करण्यासाठी आपण पाहू शकतो की उर्से टोल नाक्यावर जे आहे ते या ठिकाणी गर्दी झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक पर्यटक या ठिकाणी एक्सप्रेसवेवर आल्यामुळे एक्सप्रेसवेचा वेग जो आहे तो या ठिकाणी मंदावलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की पुण्याहून येणारी वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्याचप्रमाणे लोणावळा असेल किंवा मुंबईवरून येणारी देखील वाहतूक जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। या 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे प्रशासनाकडून जे आहे ते जड वाहनांना एक्सप्रेसवेवर दुपारीपर्यंत जी आहे ती बंदी या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। मात्र तरीसुद्धा आपण पाहिलं तर या ठिकाणी वीकेंडमुळे मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्यामुळे इच्छित स्थळी जे आहे ते या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांना वेळ लागलेलं आमचं चित्र जे आहे ते आता टोल नाक्यावर एकूणच पाहायला मिळतं आहे। त्याचप्रमाणे बोरघाट असेल किंवा लोणावळा असेल हा जो परिसर जो आहे तो या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाहनांची जी आहे ती संख्या वाढल्यामुळे मोठी गर्दी झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।